What is the need for nutrition? Need for nutrition number 1 to supply the energy to doing the work. आपल्याला बॉडीला जर काम करायचं असेल तर आपण एनर्जी घेतली तर काम करू शकतो, एनर्जी जर नाही घेतली तर काम करू शकतो नाही. मग काय पहिली नीड काय? टू सप्लाय द एनर्जी फॉर डूइंग द वर्क. सेकंड इज फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आता समजा एखादा लहान लेकरू आहे 1 वर्षाचं, त्या जर लेकराला आपण रोजच्या रोज जर त्याला फूड स्टफ नाही दिले, न्यूट्रिएंट्स नाही दिले किंवा त्याला आईने दूध नाही पाजवलं, कारण आईच्या दुधातून त्याला काय मिळतं? न्यूट्रिएंट्स मिळतात, तर त्याची ग्रोथ होईल का? डेव्हलपमेंट होईल का? नाही. मग ते कुपोषण होईल. आदिवासींच्या लेकरासाठी कुपोषित बालक म्हणतो ना आपण, माल न्यूट्रिशन. म्हणून ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी पण पाहिजे. नंबर 3 आहे टू फाइट टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड टू रिपेअर द टिश्यूज. खराब झालेल्या पेशी बाहेर टाकणे आणि ज्या आपल्या टिश्यू शरीरामध्ये रप्चर होतात, काही काही ब्रेकडाऊन होतात, त्यांना रिपेअर करण्याचं काम. आणि लास्ट इज दॅट टू फाइट द डिसीजेस. न्यूट्रिशन का गरजेचं आहे? कारण डिसीजेसला फाइट करण्यासाठी, येणाऱ्या रोगांना फाइट करण्यासाठी आपल्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण व्हायला पाहिजे, ते का पुरवण्याचं काम करतात. नेक्स्ट वी आर डीलिंग विथ द फूड स्टफ्स. व्हॉट डू यू मीन बाय फूड स्टफ्स? इन मराठी इट इज कॉल्ड अन्न पदार्थ. फूड स्टफ म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण? अन्न पदार्थ. काय मग अन्न पदार्थ म्हणजे काय? कोण सांगेल अन्न पदार्थांची मराठीमध्ये डेफिनेशन? जे खाल्ले जातात, पचवले जातात, त्याचं सात्विकरण केलं जातं, असिमिलेशन केलं जातं आणि ऍब्झॉर्प्शन करून शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवले जातात, ते म्हणजे अन्न पदार्थ. माझ्यासोबत म्हणा, फूड स्टफ्स. The substances which are digested. The substances which are digested. And assimilated. The substances which are digested. And assimilated. For getting energy. For getting energy. And for growth and development of the body. Is called as food stuffs. Are called as food stuffs. Yes, जो कि डाइजेस्ट किए जाते हैं, एसिमिलेशन किए जाते हैं, अब्जॉर्प्शन किए जाते हैं, किसके लिए? फॉर द ग्रोथ एंड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. मी आता तुम्हाला उदाहरण दिलं. एखाद्या लेकराला जर आपण काहीच खायला प्यायला नाही दिलं, त्याची वाढ होईल का? ग्रोथ होईल का? डेव्हलपमेंट होईल का? उदाहरणार्थ आदिवासींची मुलं. ओके, नेक्स्ट वी आर डीलिंग विथ द foodstuffs contain the essential and vital nutrients. All foodstuffs we eat, they contain the nutrients. पोषण अन्न घटके. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, macronutrients and micronutrients. Macro means large and micro means small. Means what? Micronutrients man. माझ्यासोबत म्हणा, carbohydrates, proteins and fats. Carbohydrates, proteins and fats. Carbohydrates, proteins and fats. Carbohydrates, proteins and fats. Foods required in large quantity. In large quantity. For our body. For our body. Are called as macronutrients. जे जास्त प्रमाणात लागतात. आपण बघा, कार्बोदके जास्त खातो, पोळी चपाती भाकरी जास्त खातो. प्रोटीन्स, प्रथिने डाळीमधून, याच्यामधून, वेगवेगळ्या पदार्थांमधून खातो, बरोबर आहे. आणि फॅट्स पण आपण, ऑइल वगैरे आहेत ना, तूप वगैरे, ते पण आपण जास्त खातो. ते शरीराला जास्त लागतात कारण ती एनर्जी जास्त देतात म्हणून. अँड द सेकंड इज मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रो मीन्स व्हेरी स्मॉल किंवा स्मॉल. यस, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. भाज्या 24 तास खात बसतो 3 वेळ. भाज्यांमध्ये काय? व्हिटॅमिन्स आहेत. मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस कधी पण खात बसतो नाही, छोट्या प्रमाणात लागतात. मग माझ्यासोबत म्हणा, मायक्रोन्यूट्रिएंट्स, मिनरल्स अँड विटामिन्स, which are